पुण्यातून मोठी बातमी। पुण्यामध्ये सुमारे 7 लाख जुन्या वाहनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहेत। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास शहरातील 7 लाख जुनी वाहनं कमी होणार आहेत। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? पुण्यातली वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी 15 वर्षांहून अधिक जुनी वाहनं जी आहेत या वाहनांना शहरामध्ये प्रवेश बंदी केली जाणार आहे। तर पुण्याच्या आरटीओकडे ज्या 15 वर्ष जुन्या गाड्या आहेत त्यांच्यावरती बंदी घालावी असा प्रस्ताव जो आहे तो पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी राज्य सरकारला पाठवलाय, जितेंद्र डुडी यांनी। आणि त्याच्यामुळे जर या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर जवळपास जुनी 7 लाख वाहनं जी आहेत 15 वर्षापूर्वीची ही सगळी वाहनं जी आहेत ती मोडीत निघतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरात येणारी जी वाहनं आहेत त्यात कुठल्याही वाहनाला 15 वर्षापेक्षा अधिकचं जुनं वाहन असेल तर त्याला शहरामध्ये प्रवेश करता येणार नाही। त्यामुळे जी वाहतूक कोंडी होतीये सातत्याने किंवा प्रदूषणाची जी समस्या पुण्यामध्ये निर्माण झालेली आहे तिला बऱ्याच अंशी दिलासा मिळेल अशा अपेक्षाने हा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।